नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून अगदी 2च मिनिटात तयार होणारा पौष्टिक असा नाश्ता। मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला तुम्ही पटकन बनवू शकता। घरात भाजीला काही नसेल तर अगदी उत्तम अशी रेसिपी आहे। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठाचा नाश्ता किंवा जाळीदार असं दिरढ बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे। रव्यामुळे काय होतं की दिरढ्याला छान कुरकुरीतपणा येतो, त्याचबरोबर छान जाळी देखील पडते। आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय। अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय। त्याचबरोबर थोडंसं गाजर मी बारीक कट करून घेतलंय। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळद, थोडंसं जिरं घालतीये। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून याचं छान आपल्याला पातळसर असं बॅटर बनवायचं आहे। हे पीठ भिजवताना आपल्याला हळूहळू लागेल असं पाणी घालायचं आहे, एकदम नाही ओतायचं। याच्यातल्या गुठळ्या वगैरे व्यवस्थित मोडून घ्यायच्या। तर इथं बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं मी बॅटर बनवलेलं आहे। थोडंसं पातळसर बनवायचं म्हणजे काय होतं की याला छान जाळी पडते। तर इथं आपलं दिरढ्याचं बॅटर बनवून तयार आहे। आता गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। यामध्ये लगेचच आपल्याला दिरढं घालून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालूया। तर इथं तवा चांगला गरम झालाय। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला छान पातळसर असे हे दिरढं घालून घ्यायचं आहे। आता मीडियम टू लो फ्लेमवर छान खमंग आणि खरपूस असे हे दिरढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। वरून थोडंसं तेल सोडायचं जेणेकरून ते चिकटू नये। आता 1-2 मिनिटांनंतर पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूनेही छान खमंग असं भाजून घेऊया। तर इथं बघू शकता मस्त भाजलंय, छान रंग आलाय, त्याचबरोबर याला छान जाळी देखील पडलेली आहे। आणि आता दुसऱ्या बाजूनेही पुन्हा मंद आचेवर छान शेकून घ्यायचं। तर बघू शकता दोन्ही बाजूनी हे दिरढं छान भाजून झालेलं आहे। मस्त खमंग आणि खरपूस असं झालंय। काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी उरलेली सगळी दिरढी बनवून घेणार आहे। अगदी 1-2 मिनिटात तयार होतात। सकाळच्या वेळेत मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे, पौष्टिक आहे। एकदा नक्की ट्राय करा। तर इथं मस्त जाळीदार अशी गव्हाच्या पिठाची दिरढी बनवून तयार आहेत। खमंग आणि खरपूस अशी झालेली आहेत। हे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतं खायलाही छान लागतं। तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। आवडली आहे तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।